नमस्कार मित्रांनो, मी आता आकिहाबारा म्हणून एक ठिकाण आहे तिथे आलेलो आहे। ते इलेक्ट्रॉनिक गोष्टींसाठीचं एक खूप फेमस ठिकाण आहे आणि इथे या स्टेशनवर ना एक खूप युनिक गोष्ट आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे हे मिल्क शॉप। इथे ना जपानमधले एक होक्काइडो म्हणून भाग आहे, तिथे मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट खूप फेमस असतात, तर तिथले सगळं मिल्क इथे आपल्याला मिळतं। आणि मी आत्ता मोजले जवळजवळ 27 प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर्ड मिल्क्स आहेत आणि प्युअर म्हणजे फक्त मिल्क जरी तुम्हाला हवं असेल, फक्त मिल्क नॉर्मल मिल्क तरी तिथे मिळू शकतं। तिथे 27 प्रकारचे मिल्क वेगवेगळे मिळतात। आणि मी आत्ताच एक हे फ्रूट्स म्हणून येलो कलरचं ना ते मिल्क घेतलं आणि खूप टेस्ट त्याची छान लागते आणि ते पैसे त्यांना द्यायचे तिथे दूध प्यायचं आणि ती बॉटल जी आहे ती आता तिथे ठेवली अशी रिकामी बॉटल तिथे ठेवायची। खूप इंटरेस्टिंग आहे। तुम्ही जर समजा आकिहाबाराला आलात ना कधी तर हे बघा, नक्की ट्राय करा। आणि दुधाचे पण मगाशी म्हटलं ना तसे जवळजवळ 27 वेगवेगळे प्रकार आहेत, फ्लेवर्ड मिल्क, नॉर्मल मिल्क, इथे पण आतमध्ये पण आहे। आणि त्याचबरोबर इथे ना एक वेंडिंग मशीन पण आहे। इथे हे वेंडिंग मशीन्स जे आहेत ना हे सगळे म्हणजे ह्याच्यामध्ये ना कॉफी, मिल्क त्याच्याशीच म्हणजे त्याच्याशी रिलेटेडच प्रकार सगळे ठेवलेले आहेत। खूप म्हणजे मस्त आयडिया आहे। एक वेंडिंग मशीन जातं, एक वेंडिंग मशीन जातं, हे एक मशीन हे जवळजवळच येते सगळे। आणि हे कॉफीचं आहे, म्हणजे हे कॉफीचं आहे। आणि ही सगळी वेंडिंग मशीन्स टोकियो मिल्क। आणि हे जे दुकान आहे ते खूप फेमस दुकान आहे। नक्की तुम्ही आलात नाही इकडे आकिहाबारामध्ये हे नक्की ट्राय करा या दुकानामध्ये। आणि खूप टेस्टी लागतं दूध ते। चालेल, चला भेटूया मग असंच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया।